लातूरच्या ज्ञानप्रकाश बालविकास केंद्राच्या आधुनिक बालकीर्तन या लघुनाटिकेने अस्तित्व मेकर्स फाउंडेशन आयोजित रंगसाधक प्रमोद खांडेकर करंडक 2026 राज्यस्तरीय लघुनाटिका हास्य प्रहसिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला। हुतात्मा स्मृती मंदिर येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील 24 संघांनी सहभाग घेतला होता। बालकलाकारांच्या प्रभावी अभिनय आणि कीर्तनरूपी प्रबोधनात्मक सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली। या स्पर्धेत आधुनिक बालकीर्तनचे दिग्दर्शक नवलाजी जाधव यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा प्रथम पुरस्कार मिळाला। तसेच शंतनू देढे यांना पुरुष अभिनय आणि पायल जाधव यांना स्त्री अभिनयाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला। स्पर्धेत द्वितीय क्रमांक दी अविरंग क्रिएशन सोलापूरच्या काय तर राहिलंय, तर तृतीय क्रमांक अलकाश थिएटर सांगलीच्या कोती डिबेट या प्रहसनाला मिळाला। अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके आणि हास्य जत्रा फेम मुकेश जाधव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले। पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या सुहासिनी शहा यांनी अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या सांस्कृतिक कार्याचे कौतुक केले। यावेळी वीरेंद्र हिंगमिरे, विद्याताई काळे, विजय साळुंखे, राजरत्न जवळगेकर, ज्योतिबा गुंड, बसवराज सलगर, लता सलगर, संजय सावंत, डॉक्टर किरण लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मंचावरील सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित नमस्कार। आज खूप आनंद होतोय मला। खरंच मनापासून अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचं पहिल्यांदा अभिनंदन आणि आभार मानायचे आहेत। मला इथे बोलवलं आणि माझ्या शाळेतल्या बाई विद्याताई काळे बाई ह्यांना मानपत्र देण्याचा आणि त्यांना रंगसाधक पुरस्कार देण्याचा मला योग आला। याबद्दल मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजते आणि तो योग अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या सगळ्या परिवारामुळे आला। बाईंच्या बद्दल, त्यांच्या नाटकाच्या कारकिर्दीबद्दल आपण सगळ्यांनी पाहिलं फिल्ममध्ये, त्यांच्या मानपत्राचं वाचन झालं। मला त्यात थोडीशी ॲडिशन करावीशी वाटेल की मी हरिबाई शाळेची विद्यार्थिनी आहे आणि मी 5वी-6वीत असताना बाईंनी जी बालनाट्य दिग्दर्शित केली त्याच्यात मी काम केलेलं आहे, त्यामुळे मी बाईंचं दिग्दर्शन देखील अतिशय जवळून पाहिलेलं आहे आणि बाईंबद्दल त्यामुळे एक खूप वेगळीच जवळीक, आपुलकी आणि प्रेम आहे आणि त्यामुळे आज त्यांना हा जो पुरस्कार मिळतोय अतिशय योग्य ही निवड समितीने केली, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानेन आणि बाईंना मनापासून खूप खूप अभिनंदन। बाई, तुमचं काम अजूनही चालूच आहे आणि ते असंच चालू राहील आणि त्यासाठी तुम्हाला छान आरोग्य आणि खूप मोठं जीवन लाभू दे आणि खूप खूप मनापासून अभिनंदन करते पुन्हा एकदा आणि मी इथेच थांबते। धन्यवाद।